नमस्कार मंडळी, प्रेस्टीज रेसिपीत स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत वेळ आमुषा त्याचबरोबर मकर संक्रांती स्पेशल भोगीची भजी. बनवायला एकदम सोपी आहे आणि डिटेलमध्ये आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यासाठी लागणारी सगळे जिन्नस आपण काढून घेतलेले आहेत. त्यामध्ये मेथीची, कांद्याची पात आहे, त्याचबरोबर कोथिंबीर, हिरवे मटार, गाजर, हिरव्या तुरीच्या शेंगाचे वाटाणे, चिंचेचा कोळ, लाल तिखट, मीठ आणि बाकीचे जे सुखे वाटाणे असतात त्यांना आपण 1 तासभर भिजवून उकडून घेतलेले आहे. सो सुरुवात करूयात आपल्या भजीच्या रेसिपीला. आता येथे आपण कढईमध्ये 4 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची आहे. ते व्यवस्थित कडकडली की त्यामध्ये आपल्याला लसूण आणि अद्रकाची पेस्ट टाकून घ्यायची आहे. शक्यतो लसणाची आणि अद्रकाची पेस्ट ही जास्त टाका, ज्यामुळे त्याचा खमंगपणा जो आहे तो आणखीन उभरून येईल. सो त्यासाठी आता त्यामध्येच आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे आणि रंगासाठी म्हणून आपल्याला त्यामध्ये 2 ते 3 चमचे हळद टाकून घ्यायची आहे. हळदीचं प्रमाण हे थोडंसं जास्त आहे, त्यासाठी क्वांटिटी ही थोडीशी जास्त लागणार आहे. आता त्यामध्येच आपण थोडासा गरम मसाला टाकून घेत आहे आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. लाल तिखट यात तेलातही टाकू शकता किंवा वरूनही टाकू शकता. तेलात टाकलं तर त्याचा खाट उठेल, यासाठी मी तेलात नाही टाकलं. आता त्यामध्ये आपल्याला मेथीची भाजी आणि कांद्याची पात टाकून घ्यायची आहे. या सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपली भाजी थोडीशी सुकली जात नाही तोपर्यंत आपल्याला त्याला परतत राहायचं आहे. आणि चांगलीशी परतली गेली तर त्यामध्ये आपल्याला बाकीचे जिन्नस ॲड करायचे आहेत. अशा पद्धतीने तर तुम्ही बघू शकता. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. साधारण 4 ते 5 ग्लास पाणी आपण यामध्ये वापरलेलं आहे. अशा पद्धतीने आता यामध्ये आपल्याला बाकीचे जे हिरवे मटार म्हणा, गाजर किंवा तुरीच्या शेंगा, या सगळ्या आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत, जेणेकरून पाण्याच्या उकळीसोबत तेही आतमधून वाफले जातील. यासाठी आपण त्यामध्ये ते टाकून घ्यायचं आहे. त्याचबरोबर चिंचेचा घट्टसर असा कोळ आहे, तो आपण यामध्ये टाकून घेतलेला आहे. आता बारी आहे लाल तिखटाची. लाल तिखटही तोंड भरून आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. साधारण 4 चमचे लाल तिखट मी यासाठी वापरलेलं आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि त्याचमध्ये आपल्याला जे आपण उकडून घेतलेले जे वाटाणे आहेत ते टाकायचे आहेत, पण ते पुन्हा टाकणार आहोत जेव्हा आपल्या पाण्याला उकळी येईल त्यावेळेस आपल्याला त्याला टाकायचं आहे. तोपर्यंत पाण्याला झाकून ठेवूयात, जेणेकरून आपलं पाणी हे लवकर उकळी येईल. आता तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये आपण उकळी यायला सुरुवात झाली. ते सगळे वाटाणे आपण त्यामध्ये टाकून घेऊयात. यामुळे एक वेगळाच फ्लेवर तर येतोच आणि खाते वेळेस भजी ही खूप छान लागते. आणि आता त्यामध्येच आपल्याला हळूहळू करत डाळीचं पीठ टाकून हटवून घ्यायचं आहे. एकदम आपल्या आवडीनुसार घट्टसर किंवा थोडंसं पातळ आपण याला ठेवू शकता. अशा पद्धतीने साधारण 4 ग्लासासाठी मला 4 ते 5 ग्लासासाठी 2 वाट्या बेसन लागलेलं आहे. अशा पद्धतीने चांगलं घट्टसर होईपर्यंत आपल्याला त्याला करायचं आहे. आणि एक अर्धा तासासाठी बारीक गॅसवर आपण याला झाकून ठेवायचं आहे, ज्यामुळे ते आतमधून व्यवस्थित शिजलं जाईल. कारण ही भजी आपण साधारण 3 ते 4 दिवस आरामात खाऊ शकतो. सो अशा पद्धतीने आपल्या भाजीला बनवून घ्यायचं आहे. अर्धा तास झालेला आहे. आणखीन थोडंसं पाणी वाटत आहे, सो थोडा वेळ आणखीन याला ठेवूयात आणि नंतर मग आपण याला काढून घेणार आहोत. थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता जरा घट्टसरपणा आलेला आहे. आणखीन थोड्या वेळाने ही चांगली घट्टसर होईल. सो गॅस बंद करून घेऊयात आणि थोड्या वेळानंतर तुम्ही बघू शकता आपली भजी बनवून तयार आहे.